माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उन्हाळी 2020च्या परीक्षा विद्यापीठातर्फे घेण्याचं ठरलेलं आहे। ही उन्हाळी 2020ची परीक्षा घेत असताना दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक म्हणजे जे परीक्षार्थी विद्यार्थी त्यांची सुरक्षितता ही विद्यापीठाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे। आणि नंबर 2, जेव्हा आपण परीक्षा घेणार आहोत तर परीक्षेचं पावित्र्य हे अबाधित राहिलं पाहिजे। हे दोन मुद्दे लक्षात ठेवून उन्हाळी 2020च्या परीक्षेचं विद्यापीठाने आयोजन केलेलं आहे। उन्हाळी 2020च्या परीक्षा ह्या 3 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहेत। ह्या परीक्षा ह्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थी आणि अंतिम सत्रातले जे विद्यार्थी आहेत ज्यांचे मागच्या सत्राचे बॅकलॉग आहेत, या विषयाच्याच फक्त परीक्षा ह्या होणार आहेत। यामध्ये परीक्षेची 2 पद्धती असतील, एक ऑनलाईन पद्धत असेल आणि एक दुसरी ऑफलाईन पद्धत असेल। पण विद्यापीठ प्रशासनाचा असा प्रयत्न आहे की सर्व विद्यार्थ्यांनी घरी बसूनच परीक्षा द्यावी आणि घरी बसूनच परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीचा वापर करून परीक्षा द्यावी लागेल असं मी ह्या ठिकाणी सांगेन। आणि काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना सुविधा नाही किंवा विद्यार्थ्यांना बाकीचे काही लिमिटेशन्स आहेत, अशा ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रातून घेण्यात येणार आहे। ही ऑनलाईन आणि ऑफलाईन ही परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळेस होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना एकतर ऑनलाईनचं ऑप्शन द्यावं लागेल किंवा विद्यार्थ्यांना ऑफलाईनचं ऑप्शन द्यावे लागेल। तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेला बसायचं आहे किंवा ऑफलाईन परीक्षेला बसायचं आहे या संदर्भातला ऑप्शन्स फॉर्म आम्ही सर्व विद्यार्थ्याकडे सर्व कॉलेजकडे पाठवलेला आहे आणि सर्व कॉलेजचे प्राचार्य त्यामध्ये विद्यार्थ्यांचे ऑप्शन्स घेऊन त्या प्रकारची माहिती ही विद्यापीठाला देणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्मचा ऑप्शन दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID अचूक देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या मोबाईल नंबरवर किंवा त्या ईमेलवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी जे काही कम्युनिकेशन्स लागतं, जे काही कम्युनिकेशन लागतं ते त्या ईमेल ID आणि त्या मोबाईलवरच होणार आहे। जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी रिक्वायरमेंट काय असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी 3G मोबाईल असणं आवश्यक आहे। त्यांच्याकडे स्मार्टफोन, साधा फोन चालणार नाही तर त्यासाठी स्मार्टफोन लागेल किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉप लागेल। ते जेव्हा विद्यार्थी कम्प्युटर आणि लॅपटॉप वापरतील तर त्यावेळेस त्यांचा कॅमेरा, वेब कॅमेरा त्या ठिकाणी आवश्यक आहे किंवा सिस्टीमचा जर कॅमेरा असेल तर तो त्या ठिकाणी आवश्यक आहे। आणि ही ऑनलाईन परीक्षा ही 1 तासाची आहे आणि ऑफलाईन परीक्षा ही सुद्धा 1 तासाचीच आहे। जेव्हा ऑनलाईन परीक्षेला विद्यार्थी जातात, आपल्यालाच माहीत आहे की आता काही ठिकाणी इंटरनेटची सुविधा कमी आहे किंवा इंटरनेट कनेक्शनला थोडेफार अडचणी येतात। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ऑनलाईन परीक्षेमध्ये अपेअर होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी विद्यापीठाने घेतलेली आहे। ऑनलाईन पद्धतीमध्ये समजा परीक्षा चालू आहे आणि त्या काळात तर काहीतरी टेक्निकल कारणामुळे त्याला परीक्षा देता आली नाही तर जितका वेळ त्यांनी परीक्षा दिलेला आहे तो सर्व डेटा त्या सर्व्हरवर राहील आणि जेव्हा इंटरनेट कनेक्टिव्हिटी येईल किंवा जेव्हा इलेक्ट्रिकल सप्लाय येईल त्यावेळीच त्याचा राहिलेला सेशन हा तो विद्यार्थ्याला देता येईल। म्हणजे ह्याचा अर्थ जरी इंटरप्शन जरी आले मध्ये परीक्षा देत असताना तरी इंटरप्शन खंडाचा जो वेळ आहे तो वेळ त्याच्यातून मायनस करून म्हणजे वजा करून कंप्लीट 1 तासाचा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे। ही परीक्षा विद्यार्थ्याला घरी बसूनच देता येणार आहे। विद्यार्थ्यांनी घराच्या बाहेर जाता कामा नये यासाठी विद्यापीठातर्फे मी सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की आपण ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी। ऑनलाईन पद्धतीचं स्वरूप काय असेल, ऑनलाईन पद्धती प्रॉक्टर मेथडने आपण ही परीक्षा घेणार आहोत ती कसं असेल या संदर्भामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 मॉक टेस्ट घेणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याबद्दलची माहिती मिळेल की ही ऑनलाईन परीक्षा कशा प्रकारची आहे। तर ही ऑनलाईन परीक्षा एकदम सोप्या पद्धतीची आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा वापर करावा असं मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो। काही कारणामुळे समजा विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांनी
त्यांची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने MCQनुसार OMR सीटवर ती संबंधित कॉलेजेसमध्येच ती परीक्षा होणार आहे. तर ते 2 ऑप्शन आहेत, तर विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. त्यामुळे मी परत सांगतो की जर विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा ऑप्शन घेतलेला असेल तर त्याला ऑफलाईनला जाता येणार नाही, आणि ऑफलाईनचा ऑप्शन घेतला असेल तर त्याला ऑनलाईनला जाता येणार नाही. का तर दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळेस होणार आहेत. त्यामुळे या पद्धतीमध्ये प्रत्येक परीक्षेचा कालावधी हा 1 तासाचा आहे, आणि त्या 1 तासामध्ये UG प्रोग्रामला म्हणजे पदवीच्या विद्यार्थ्यांना 40 प्रश्न असतील त्या प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि त्यांनी 40 प्रश्न हे 1 तासामध्ये सोडवायचे आहेत, आणि हे 40 प्रश्न सर्व MCQच असतील. ही परीक्षा ही 100% अभ्यासक्रमावर अवलंबून असणार आहे. नंबर 2, जे पदव्युत्तर जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत त्यांची प्रश्नपत्रिका ही 50 क्वेश्चन असतील, पण त्या 50 क्वेश्चनपैकी विद्यार्थ्यांना 40 क्वेश्चनच त्या ठिकाणी द्यायचे आहेत. म्हणजे UG आणि PGला दोन्हीही परीक्षा हे 40-40 मार्काच्याच आहेत, आणि 40 मार्कासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 40 प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. या UG आणि PG प्रोग्रामसाठी जो प्रश्नपत्रिका असेल ती प्रश्नपत्रिका ही 100% सिलेबसवर अवलंबून असणार आहे. तर त्यामुळे 1 तासामध्ये त्यांनी 40 प्रश्न देणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, ह्या परीक्षा ह्या 3 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहेत. त्यामुळे ही ऑनलाईन पद्धती आहे किंवा ऑफलाईन पद्धती आहे, आणि MCQ बेस आहे. तर त्यामुळे आम्ही परीक्षेचे निकाल हे 31 ऑक्टोबरच्या आत 100% लावणार आहोत, आणि 31 ऑक्टोबरच्या आत निकाल लागल्यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंतच्या सर्व मार्कशीट ह्या संबंधित विद्यापीठाच्या उपकेंद्रावर जातील, आणि उपकेंद्रावरून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मार्कशीट कलेक्ट करायचे आहेत. तर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की ही परीक्षा आपण काळजीपूर्वक द्यावी, आणि हे जे करोनाचं संकट आले आहे ह्या संकटामध्ये सुद्धा आपण मात करून सर याच्यामध्ये जे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक वगैरे उपलब्ध करून देणार आहात 4-8 दिवसामध्ये? नाही, त्याचं काही सांगता येणार नाही. का तर आता आमच्याकडे सर्वात मोठं टार्गेट जे आहे ते प्रश्नपत्रिका सेट करण्याचं टार्गेट आहे. ते प्रश्नपत्रिका सेट करल्यानंतर मग आपण त्याबद्दलचा नक्कीच विचार करू. आणि विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेते वेळेस समजा सर्व विद्यार्थ्यांचा टाईम एकच राहील का, प्रत्येकाला आपल्या मनानुसार सोडवता येईल? नाही, सर्व विद्यार्थ्यांचा टाईम एकच असेल. सर्व विद्यार्थ्यांचा टाईम एकच असेल. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन ही दोन्ही परीक्षा ही एकाच वेळेस देता येणार आहे, आणि परीक्षेचा टाईम टेबल आम्ही 1-2 दिवसामध्ये विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकणार आहोत. पण हे आताच्या ह्या टाईममुळे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की ही परीक्षा आपल्याला 16 दिवसामध्ये कंप्लीट करायची आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पेपर घ्यायचे आहेत. त्यामुळे एका दिवशी आम्ही 4 सत्राच्या परीक्षा ह्या ठिकाणी घेणार आहोत. 4 सत्राच्या एका दिवसामध्ये परीक्षा घेणार आहोत. हे करत असताना प्रत्येक पेपरमध्ये 2.5 तासाचा वेळ हा प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही देणार आहोत. आता उदाहरणार्थ पहिली सत्र हे 9 वाजता सुरू होईल. 9 ते पहिल्या पेपर हा 9ला सुरू झाला तर 1 तासाचा पेपर असल्यामुळे ऑफलाईनमध्ये त्या विद्यार्थ्याला 9 ते 10 पर्यंतचा तो वेळ मिळणार आहे. पण जे विद्यार्थी ऑनलाईन ऑप्ट करतील ते विद्यार्थी 9 पासून 11:30 पर्यंत म्हणजे 2.5 तास तो पेपर देऊ शकतात. मग दुसरा पेपर 11:30ला आहे, 11:30 ते 12:30. मग तिसरा पेपर हा 2 वाजता आहे, तो 2 ते 3. आणि मग चौथा पेपर हा 4:30 वाजता आहे, तो 5:30 पर्यंत असेल. असं आम्ही म्हणजे सफिशियंट वेळ विद्यार्थ्यांना दिलेलाच आहे. आणि अशी अपेक्षा आहे की जर एखादा विद्यार्थी ऑनलाईनमध्ये असेल तर त्यांनी तो जो पेपर आहे तो 2 तासामध्ये कंप्लीट करावा, असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हां हां हो, सर्वांसाठी हेच होतील. PGसाठी पण तेच होतील आणि ह्यासाठी पण हेच होतील. आता आपल्याला माहिती आहे की जे हे आहेत 1 वर्षाचे डिप्लोमा आहेत, 1 वर्षाचे डिप्लोमाचे सुद्धा ही टोटली ह्याच पद्धतीनं असेल. तर ह्या ठिकाणी प्रत्येक डिप्लोमाचा पेपर हा 100 मार्काचा असतो. पण आताचा हा पेपर 40 मार्काचा आहे. 40 मार्काचा पेपर नंतर आपण 100मध्ये कन्वर्ट करू आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आपण मार्क देणार आहोत. हे करत असताना एकच कन्स्टेंट आहे, विद्यार्थ्यांची सुरक्षितता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला परीक्षा घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला नंबर ऑफ सेशन्स घ्यावे लागतील. नंबर 2, हे सर्व करत असताना जे दिव्यांग विद्यार्थी आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊ, ऑफलाईन परीक्षेनं घेऊ आणि हे करूनसुद्धा त्यांना इनकन्व्हिनियंट होत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही ओपन बुकचा सुद्धा पर्याय आपण त्या विद्यार्थ्यासाठी ठेवलेला आहे. हे सर्व प्रयोजन करत असताना एकच हेतू आहे की कोणत्याही कारणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणे हाच मुख्य उद्देश आहे आणि हे सगळे करण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करत आहोत. संमतीपत्रासंदर्भामध्ये हां. परिपत्रकामध्ये असं आहे की संमतीपत्र हे विद्यार्थ्यांनी त्याला ऑनलाईन हवं आहे का ऑफलाईन हवं हां. हे सहीनिशी महाविद्यालयाकडे सुपूर्द करावं जेणेकरून महाविद्यालय थांबू. बरोबर. पण काही जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचा जो वाढता काळ तर त्या ठिकाणी आपण हे पण सांगितले की बा फिजिकली विद्यार्थ्यांना संमतीपत्र कॉलेजमध्ये यायची गरज नाही. त्यांनी मेल जरी पाठवला किंवा मेलमधून आम्हाला हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन द्यायचं आहे हे तरी चालेल. आपण तसं सांगितलेलं पण आहे. विद्यार्थ्यांचा मेलसुद्धा घ्या तुम्ही. मेलवरनं त्यांना संमतीपत्र कन्सेंट दिला असेल तर त्याप्रमाणे आपण ॲक्ट करू. पण ही सर्व माहिती विद्यापीठाला 15 तारखेपर्यंत येणं आवश्यक आहे जेणेकरून विद्यापीठाला पुढच्या गोष्टी करणं सोप्या जातील. का तर वेळ फार कमी आहे आणि कमी वेळामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत आणि त्या पण अचूक करायच्या आहेत. हे करत असताना एक्झामिनेशनची सँटिटी आहे ती अबाधित राहिली पाहिजे हे विद्यापीठाचं तेवढंच म्हणजे मेम आहे. संमतीपत्र हे अनिवार्यच आहे. संमतीपत्र हे अनिवार्यच आहे. होईलच. समजा काही कारणास्तव विद्यार्थ्यांचं संमतीपत्र आलं नाही तर मग आम्ही असं कन्सिडर करू की बा विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीनंच जायचं आहे. विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीनंच जायचं आहे. तशी पद्धत म्हणजे ज्याचं पत्र पोहोचलं तर अशांना ऑनलाईन ज्यांचं पत्र पोहोचलं नाही तर त्यांना आपण ऑफलाईनची आता करावंच लागेल. आम्ही करणार तशी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करूनच टाकू. सर एक आपण संधी दिली परीक्षेत काही विद्यार्थ्यांना जी राहिले होते त्यांच्यासाठी आता मार्क्स कसे भरून घेणार सर? पूर्वी आपण ऑनलाईन पाठवले त्यांची त्या पद्धतीनेच भरून घ्या. म्हणजे कोणते मार्क्स? त्यांची प्रॅक्टिकल आणि इंटरनल मार्क्स. नाही आता मग तेच झालं. आणखी ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा हे झाल्याच आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा झालेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा ह्या 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान घ्यावेत असे सर्व महाविद्यालयांना कॅम्पस स्कूलला आपण तसे निर्देश दिलेले आहेत. आणि मग ही प्रॅक्टिकल परीक्षा देण्यासाठी डिफरंट ऑप्शन्स आपण महाविद्यालयाला दिलेले आहेत. त्या डिफरंट ऑप्शन्सपैकी जो ऑप्शन विद्यार्थ्यांना आणि सोपा असेल तो ऑप्शन्स निवडून त्याप्रमाणे प्रॅक्टिकलच्या परीक्षा घ्या असे निर्देश सर्व कॉलेजेसला दिलेले आहेत. तसेच ह्या परीक्षेमध्ये आणखीन एक संधी कोणत्याही कारणाने जर विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशनचा फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही एक्झामिनेशनचा फॉर्म भरण्याची तिसरी संधी दिलेली आहे. तर त्यांनी 11 तारखेपर्यंत उद्यापर्यंत फॉर्म भरावे असे आपण सर्वांना सांगितलेले आहेत. परवाच्या दिवशी कॉलेजेसवाले फॉर्म भरून विद्यापीठामध्ये देतील आणि विद्यापीठामध्ये दिल्यानंतर मग आम्हाला पुढची प्रक्रिया करावी लागेल. तर आपण पण सर्व ही माहिती मॅक्सिमम लोकांना पुरवा जेणेकरून कोणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी विद्यापीठ प्रशासन घेईल आणि आपण एक स्टेक होल्डर आहात विद्यापीठाचे आपण पण घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार.